नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. इंडोलॉजी म्हणजेच भारताकडे पाहण्याचे खास दृष्टिकोन. एखाद्या संस्कृतीला, एका सिव्हिलायझेशनला खऱ्या अर्थाने कसं समजून घ्यायचं, तिथल्या कायद्यांमधून, कलेमधून की तिथल्या लोकांमधून? हा खरं तर एक खूप मोठा तात्विक प्रश्न आहे, नाही का? आणि याच प्रश्नाच्या उत्तरात कुठेतरी आजच्या आपल्या विषयाची मुळं दडलेली आहेत. तर मग ही इंडॉलॉजी म्हणजे नेमकं काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भारताला त्याच्या प्राचीन अभिजात ग्रंथांमधून समजून घेण्याचा हा एक प्रयत्न आहे. हा दृष्टिकोन असं मानतो की भारताची खरी ओळख, त्याचा आत्मा त्याच्या शास्त्रांमध्येच दडलेला आहे. चला तर मग याच्या थोडं खोलात जाऊया. ही पद्धत नेमकी काय आहे, तिचा पाया काय आहे हे समजून घेऊया. यालाच ग्रंथ आधारित पद्धत किंवा टेक्स्च्युअल अप्रोच असंही म्हणतात. आणि या इंडॉलॉजीचा सगळा गाभा, सगळं सार खरं तर ह्याच एका वाक्यात आहे. म्हणजे बघा, या विचारानुसार जर भारतीय समाजाचं वर्तन, त्यांची मूल्य, त्यांच्या संस्था समजून घ्यायच्या असतील तर सगळ्यात आधी त्या ग्रंथांचा अभ्यास करायला हवा, ज्यांनी ह्या समाजाला घडवलं आहे, आकार दिला आहे. ह्या दृष्टिकोनाला एक छान नाव आहे, बुक व्ह्यू, म्हणजे पुस्तकी दृष्टिकोन. कल्पना करा, जणू काही अख्खा समाज एका मोठ्या ग्रंथात लिहून ठेवलाय आणि आपल्याला फक्त तो ग्रंथ वाचायचा आहे. मग प्रश्न येतो की हे इंडॉलॉजिस्ट्स नेमके कोणते ग्रंथ वाचत होते? तर ते प्रामुख्याने वेद, पुराणे, महाभारत, रामायण आणि मनुस्मृतीसारख्या धर्मशास्त्रांचा आधार घेत होते. त्यांना वाटायचं की भारतीय समाजाची सगळी रचना, सगळं स्ट्रक्चर ह्याच ग्रंथांमधून आपल्याला कळू शकतं. आणि भारतात या विचाराला पुढे नेण्यात एका व्यक्तीचं खूप मोठं योगदान आहे, जी.एस. घुरिये. भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी भारताच्या समाजशास्त्राचा पायास मुळी इंडोलॉजीवर रचला. जात, कुटुंब, नातेसंबंध ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्यांनी याच ग्रंथांच्या आधारावर केला. पण इथे खूप महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. हे जे ग्रंथ आहेत ते वाचणारे सगळे एकाच हेतूने वाचत होते का? कारण भारताचा अभ्यास करणारे फक्त भारतीय नव्हते, बाहेरचे पाश्चात्य अभ्यासकही होते. आणि इथेच या गोष्टीत एक जबरदस्त ट्विस्ट येतो. आता आपण बघूया इंडोलॉजी आणि ओरिएंटलिझम यांच्यातला फरक. दिसायला या दोन्ही गोष्टी सारख्याच वाटतात, पण त्यांचे हेतू, त्यांचे मोटिव्हज पूर्णपणे वेगळे होते. सगळ्यात मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा फरक आहे तो त्यांच्या हेतूमध्ये. इंडोलॉजीचा उद्देश होता भारताला समजून घेणं, बौद्धिक कुतूहलापोटी. तर दुसरीकडे ओरिएंटॅलिझमचा उद्देश होता भारतावर राज्य करण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी ज्ञान मिळवणं. म्हणजे एक विचार आला होता बौद्धिक कुतूहलातून, तर दुसरा थेट राजकीय गरजेतून. हे बघा, इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. उद्देश काय होता? इंडोलॉजीचा भारतीय समाजाला आतून समजून घेणं, ओरिएंटॅलिझमचा भारतावर राज्य कसं करायचं याचा अभ्यास करणं. दृष्टिकोन कसा होता? इंडोलॉजी भारताला एक युनिक, हिंदू संस्कृतीत रुजलेली सिव्हिलायझेशन म्हणून बघत होती, तर ओरिएंटॅलिझम भारताला एक मागासलेला, अतार्किक, अंधश्रद्धाळू देश मानत होता. आणि परिणाम? एकाने भारतीय समाजशास्त्राचा पाया रचला, तर दुसऱ्याने वसाहतवादी राजवटीला एक प्रकारे जस्टिफाय केलं, तिला वैधता दिली. या विषयावर एक महत्त्वाचं नाव समोर येतं, एडवर्ड सईद. त्यांनी ओरिएंटॅलिझमवर खूप सखोल टीका केली. ते काय म्हणाले की हा फक्त ज्ञान मिळवण्याचा प्रकार नव्हता, नाही, हा तर पूर्वेकडील देशांवर, दी ईस्टवर वर्चस्व गाजवण्याचा, त्यांना कंट्रोल करण्याचा एक पाश्चात्य प्रोजेक्ट होता, एक छुपा अजेंडा होता. आणि सईद यांच्या मते ही गोष्ट 3 स्टेप्समध्ये झाली. स्टेप 1, पूर्वेची एक ठराविक स्टिरियोटिपिकल इमेज तयार करा. स्टेप 2, पश्चिमेला रॅशनल, सुपिरियर दाखवा आणि पूर्वेला त्याच्या उलट म्हणजे इन्फिरियर. आणि स्टेप 3, हे जे ज्ञान तयार झालंय त्याचा वापर करून राजकीय आणि सांस्कृतिक कंट्रोल मिळवा. यालाच अदरिंग म्हणतात, म्हणजे समोरच्याला इतर किंवा परका ठरवून स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करणं. ठीक आहे, हे सगळं झालं ग्रंथांबद्दल. पण एक प्रश्न उरतोच, फक्त ग्रंथ वाचून एखादा समाज खरंच कळू शकतो का? आणि लवकरच या बुक व्ह्यूला एक मोठं चॅलेंज मिळालं. हे आव्हान दिलं एम.एन. श्रीनिवास यांच्यासारख्या समाजशास्त्रज्ञांनी. त्यांनी मांडला फील्ड व्ह्यू, म्हणजे क्षेत्रीय दृष्टिकोन. त्यांचं म्हणणं एकदम साधं आणि सरळ होतं. ग्रंथ काय सांगतात हे ठीक आहे, पण लोक प्रत्यक्षात कसे जगतात, त्यांचे रोजचे व्यवहार कसे आहेत हे बघणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण पुस्तकात लिहिलेले आदर्श आणि जमिनीवरचं वास्तव यात जमीन अस्मानाचा फरक असू शकतो.
आणि मग यानंतर इंडोलॉजीवर बरीच टीका झाली. काय होती ही टीका? एक, की हा दृष्टिकोन ब्राह्मणी आहे, म्हणजे फक्त संस्कृत ग्रंथांवर अवलंबून आहे, जे उच्चवर्णीयांनी लिहिले आहेत. दुसरं, तो लोकांच्या खऱ्या आयुष्याकडे, त्यांच्या लिव्ड रियालिटीकडे दुर्लक्ष करतो. तिसरं, तो फक्त भारताच्या भूतकाळाचं उदात्तीकरण करतो, एका विशिष्ट प्राचीन हिंदू भूतकाळाचं. आणि चौथं, तो खूप उत्तर भारत सेंट्रिक आहे. अनेकदा दक्षिण भारतातील द्रविड संस्कृतींकडे त्याचं पूर्णपणे दुर्लक्ष होतो. तर मग इंडोलॉजीची लेगेसी काय आहे? तिचा वारसा काय? तो चांगला आहे की वाईट? वेल, याचं उत्तर इतकं सोपं नाहीये. ते थोडं गुंतागुंतीचं आहे. एकीकडे बघितलं तर हे आपल्याला नाकारून चालणार नाही की इंडोलॉजीनेच भारतात समाजशास्त्राच्या अभ्यासाचा पाया घातला. भारतीय समाजाला समजून घेण्यासाठी एक भारतीय, एक देशी फ्रेमवर्क दिलं. पण त्याचवेळी दुसरी बाजू अशी आहे की बाळ गंगाधर टिळकांसारख्या राष्ट्रवादी नेत्यांनी याच विचारांचा वापर हिंदू संस्कृतीची महानता सांगण्यासाठी, तिचा गौरव करण्यासाठी केला. म्हणजे ह्या ज्ञानाचा उपयोग राजकीय आणि सांस्कृतिक राष्ट्रवादाला बळ देण्यासाठीही झाला. थोडक्यात काय, तर इंडॉलॉजीचा प्रभाव अनेक पातळ्यांवरचा आहे. समाजशास्त्रासाठी तो फाउंडेशनल म्हणजे पायाभूत ठरला, राष्ट्रवादासाठी तो इन्स्पिरेशनल म्हणजे प्रेरणादायी ठरला, आणि आजच्या काळातल्या वादविवादांसाठी तो प्रोव्होकेशनल म्हणजे उत्तेजक ठरला आहे. आणि शेवटी एक विचार करण्यासारखी गोष्ट, आपण एखाद्या संस्कृतीकडे कसं पाहतो, कोणत्या चष्म्यातून पाहतो, हे फक्त त्या संस्कृतीला डिफाईन करत नाही, तर ते आपल्याला स्वतःलाही डिफाईन करतं. आपण कोण आहोत हेही त्यातून ठरत असतं.